आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज चौथ्या टप्प्याची निवडणूक संपूर्ण राज्यात होते। 11 मतदारसंघातली निवडणूक आणि 11 मतदारसंघांवर आपलं लक्ष असणारच आहे। आपण बघतोय आज सकाळपासून रावसाहेब दानवे यांनी जालन्यात मतदान केलेलं आहे। अनेक मान्यवरांनी सकाळपासून मतदानाला सुरुवात केलेली, अनेक उमेदवारांनी मतदानाला जाण्यापूर्वी देवदर्शन घेतलेलं आहे। सगळीकडची थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतो। तर दिवसभर NDTV मराठीवर तुम्ही हे निवडणुकीचं लाईव्ह कव्हरेज बघू शकणार आहात। पण बघतोय महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात मतदान होतंय। रावसाहेब दानवे जालन्यातनं आपण बघतोय त्यांनी मतदान केल्यानंतर विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे। संदीपान भुमरे सुद्धा आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत असणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे लक्ष लागलेलं आहे। दोन ठाकरे गटाची शिवसेना विरुद्ध शिंदे गट शिवसेना आणि MIM अशी ही लढत, त्यामुळे या लढतीकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सोबतच निलेश लंके आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय। निलेश लंके आणि त्यांच्यात अनेक महत्त्वाच्या लढती आपण बघतोय। आरोप प्रत्यारोप झालेले बऱ्याचदा आपण बघितले या मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून अनेक आरोप प्रत्यारोप सातत्याने होत राहिले आणि आज मतदानाचा दिवस उजाडलेला आहे। संभाजीनगरवरून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। मोहसिन, आपण बघतोय की सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह बघायला मिळतोय। संभाजीनगरमध्ये नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच संभाजीनगरमध्ये सकाळपासून मतदानाला 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे आणि सकाळपासून जे आहे तर ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे मतदानाला प्रतिसाद मिळताना बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय। महत्त्वाचे जे नेते आहे त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काही वेळापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। दुसरीकडे जालना लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहे कल्याण काळे यांचं देखील मतदान औरंगाबादमध्ये आहे, त्यांनी देखील या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे। सोबतच महायुतीचे जे उमेदवार आहे संदीपान भुमरे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। दुसरीकडे ग्रामीण भागात आणि शहरात जर आपण बघितला तर सध्या तरी प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे मतदार जे आहे तर घराच्या बाहेर पडताना पाहायला मिळतोय। मात्र आता काही वेळेनंतर 9 वाजता जी आहे तर मतदानाची टक्केवारी जी आहे तर आपल्या हाती येणार आहे। त्यावरून आपल्याला अंदाज लावता येणार आहे की मतदारांचा जो आहे तर कसा प्रतिसाद मिळतोय। निश्चितच मोहसिन, आपण बघतोय 9 वाजल्यानंतर आपल्या हातात टक्केवारी येईलच, पण साधारण आपण 7 पासून बघितलं तर अनेक आता महत्त्वाच्या उमेदवारांनी सुद्धा तिकडे मतदानासाठी हजेरी लावली आहे। लोकांमध्ये साधारण किती पद्धतीने लोक 7 ते 9 मध्ये येतील ह्याची टक्केवारी निश्चितपणे आपल्याला येईल, पण साधारण किती लोकांमध्ये उत्साह आहे? कारण नव मतदार सुद्धा यावेळी जास्त प्रमाणात बाहेर पडल्याचं आपल्याला दिसायला येतं। नक्कीच सकाळपासून जर आपण मतदारांची संख्या जर बघितली तर यात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। यातील अनेक असे मतदार आहेत ज्यांचं पहिल्यांदा मतदान होत आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या सुरुवातीला जे आहे तर तरुण मुलं जे आहे तर मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना पाहायला मिळतात। त्यामुळे अजून 9 वाजता या सगळ्या टक्केवारीनंतर आपल्याला बऱ्यापैकी अंदाज लावता येणार आहे। विशेष म्हणजे महत्त्वाच्या नेत्यांनी देखील मतदान केलं आहे, त्यांनी देखील लोकांना आवाहन केलं आहे की मतदान करावं। पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर मतदानाची आकडेवारी जी आहे तर ती घसरली होती, त्यामुळे आता या चौथ्या टप्प्यात मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच मोहसिन, आपण बघितलं तर पहिल्या 3 टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरलेली होती। आपण बघतोय त्याला बऱ्याचसा कारणीभूत होतं ते म्हणजे त्या ठिकाणचं असलेलं तापमान। छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण सध्या काय हवामानाची स्थिती आहे आणि त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो मतदानाची टक्केवारी वाढण्यात अथवा घटण्यात? नक्कीच गेल्या 2 दिवसापासून आपण जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। आज सकाळी देखील ढगाळ वातावरण होतं, काही वेळापूर्वी सूर्य निघाला आहे, मात्र हवं तसं जे आहे तर हीट जे आहे तर ती इथं पाहायला मिळत नाही आहे। अजूनही वातावरण थंड आहे, त्यामुळे या काळातच लवकरात लवकर मतदान कसं होईल यासाठी मतदार घराबाहेर पडताना पाहायला मिळतात। कारण 11 वाजेनंतर जे आहे तर ऊन जे आहे तर उन्हाचा पारा जो येतो तो वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे उन्हात मतदारांचा जो आहे तो प्रतिसाद कमी असल्याचं आपल्याला मागील निवडणुकीत पाहायला मिळालं। त्यामुळे या सुरुवातीच्या टप्प्यात जी आहे तर मतदारांची संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तरी मतदानाची संख्या अधिक आहे। 11 नंतर याचा कितपत परिणाम होतोय बघावा लागणार आहे। याला जोडूनच एक प्रश्न की यावेळी तिथले मतदानाचा जर कौल लक्षात घेतला तर 2 शिवसेना आहे आणि विरुद्ध MIMचा सगळा प्रभाव तिथे आहेच। लोकांचा कौल कोणाकडे जास्त दिसतोय? कारण दोन्ही गटाकडनं जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत। नागरिकांचा कौल कुणाकडे हे जरा सांगणं कठीण आहे। हे या टप्प्यातील एकमेव असा मतदारसंघ असेल
की या ठिकाणी कोण बाजी मारणार किंवा कोण पुढे कोण मागे याचा अंदाज लावणं अवघड झालेलं आहे। विशेष म्हणजे स्वतः उमेदवारांना देखील हा प्रश्न पडलेला आहे। ते देखील खाजगी माध्यम प्रतिनिधींना विचारतात की अरे कोण पुढे आहे, कारण या ठिकाणी जे आहे तो तिहेरी लढत होत आहे। एक शिवसेना विरुद्ध दुसरी शिवसेना अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे इम्तियाज जलील आहे। आपण जर या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर खान की बान या मुद्द्यावर ही निवडणूक प्रत्येक वेळी लढवली जाते। यावेळी हा प्रभाव कमी पाहायला मिळाला, मात्र शेवटच्या टप्प्यात हे देखील पुन्हा हे मुद्दे जे आहेत तर समोर आले होते। शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात यंदा 2 शिवसेना आमने सामने असणार आहे आणि सोबतच इम्तियाज जलील MIMचे उमेदवार असणार आहे। त्यामुळे ही तिहेरी लढत होणार आहे आणि या संध्याकाळपर्यंत हा कौल कुणाकडे आहे हे सांगणं जरा सोपं होईल। मात्र आत्ता या घडीला या तिहेरी निवडणुकीत किंवा या 3 उमेदवारांमध्ये कोण बाजी मारेल किंवा कोणाकडे कौल अधिक आहे हे सांगणं जरा कठीण आहे।